हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, गावातला रामू टेलर नावानं ओळखला जाणारा त्याच्या कामासाठी पण लोक कुजबुजायचे त्याच्या डोळ्यातल्या चपळ चमकेबद्दल. कपड्यांच्या मापाइतकंच तो माणसाच्या स्वभावाच मापही पटकन ओळखायचा असं लोक म्हणायचे. त्या दिवशी गावात हालचाल होती, कारण गावाच्या जवान, देखण्या आणि आत्मविश्वासू सरपंचबाई सौ अनया देशमुख यांनी पंचायतीच्या कार्यक्रमासाठी खास पोशाख शिवायचा ठरवला होता. गावात चांगलं काम करणारी पण स्वतःभोवती एक अदृश्य भिंत उभी करणारी अशी तिची ओळख. रामूच्या दुकानात ती आली तेव्हा दुकानात क्षणभर शांतता पसरली. "सरपंचबाई, या बसा," रामूने नम्रपणे म्हटलं. अनयाने फक्त हलकंसं हसू दिलं. "मला साधा पण उठवदार पोशाख हवा आहे. कार्यक्रम दिवसभराचा आहे." रामूने कापड दाखवली, रंग, पोत, कड सगळं नीट समजावून सांगितलं. अनया लक्ष देऊन ऐकत होती. संवाद औपचारिकपणा होता, पण मध्येच एखादं वाक्य, एखादी नजर क्षणभर थांबलेले हवा हे सगळं काहीतरी वेगळंच सूचित करत होतं. "माप घ्यायला मागच्या खोलीत जावं लागेल," रामू शांतपणे म्हणाला. ती थोडी थांबली. सरपंच म्हणून तिला लोकांच्या नजरा, गावाच्या चर्चा माहीत होत्या, पण कामासाठी विश्वास ठेवणं भाग होतं. "ठीक आहे," ती म्हणाली. मागची खोली साधी होती, पण स्वच्छ. खिडकीतून येणारा उजेड, शिवणयंत्राचा हलका आवाज आणि त्या दोघांमधला वाढता तणाव. रामू माप घेत होता पूर्ण व्यावसायिकपणे, पण प्रत्येक मापासोबत अनयाच्या मनात विचारांची गर्दी वाढत होती. "मी इथे का अस्वस्थ होतोय? तो फक्त टेलर आहे, पण नजरा का इतक्या बोलक्या?" रामूला जाणवत होतं, ती सरपंचबाई आहे, सत्तेच्या खुर्चीवर बसलेली, पण या खोलीत ती फक्त एक स्त्री होती, जिच्या मनात दडलेली अस्वस्थता दिसत होती. "बसा, झाले माप." रामूने मनात अंतर ठेवलं. अनयाने सुटकेचा श्वास घेतला, पण त्या श्वासात काहीतरी अपूर्ण होतं. ती बाहेर पडताना थांबली. "रामू, कपड्यांबरोबर विश्वासही शिवावा लागतो," ती म्हणाली. रामू फक्त हसला. "आणि काही वेळा बाईसाहेब, कपड्यांपेक्षा कथा जास्त घट्ट शिवल्या जातात." ती निघून गेली, पण त्या दिवशी दोघांच्याही मनात एक नवीन गोष्ट सुरू झाली होती. रामूच्या दुकानातून बाहेर पडल्यावरही अनया सरपंचबाईचं मन तिथेच अडकून पडलं होतं. घर पोहोचून सुद्धा तिचं लक्ष फाईल्समध्ये लागत नव्हतं. तो आवाज, तो संयम आणि नजरेत दडलेली शांत ढग. "मी सरपंच आहे, मला असं वाटायला नको," ती स्वतःशीच पुटपुटली, पण मन ऐकत नव्हतं. दुसरीकडे रामू तो शिवणयंत्र चालवत होता, पण सुईसुद्धा आज जरा जपून चालवत होती. "ही बाई वेगळी आहे," तो मनात म्हणाला. सत्ता असूनही साधेपणा आणि नजरेत लपलेली एकांकी भावना, ती त्याला चुकली नव्हती. अनया पुन्हा दुकानात आली. "कापड पाहायला आले असं कारण होतं, पण मनातलं कारण वेगळंच होतं." "आज जरा निवांत वेळ आहे," रामू म्हणाला. "हवं तर डिझाईन बदलू शकतो." ती खुर्चीत बसली. तो कागदावर स्केच काढू लागला. कधी तिच्याकडे नजर, कधी कागदाकडे. त्या शांततेत दोघांमधली जवळीक हळूहळू वाढत होती. "रामू," ती थोडी थांबून म्हणाली, "तुला कधी वाटत नाही का की आपण सगळ्यांसाठी मजबूत दिसतो, पण आतून थकलेलो असतो?" रामूने पेन खाली ठेवलं. "वाटतं बाईसाहेब, काही लोक कपड्यांमागे लपतात, काही पडद्यांमागे." ती नजर वर करून पाहत राहिली. त्या क्षणी पद, दुकान, गाव सगळं बाजूला पडलं. खिडकीतून येणारा वारा तिच्या ओढणीला हलकेच स्पर्शून गेला. रामूने नकळत ती ओढणी सारवली. हात काही क्षण थांबला. दोघेही गप्प, पण त्या गप्पेत खूप काही बोललेलं जात होतं. "आपण मर्यादा ओलांडत नाही ना?" अनयाचा आवाज थरथरला. रामू शांतपणे म्हणाला, "मर्यादा मनात असतात."
आणि आधारही तो एक पाऊल मागे सरला. तो आधाराचं तिच्या मनाला जास्त भिडला. ती उठली. पोशाख तयार झाला की कळव, ती म्हणाली. पण निघताना तिने मागे वळून पाहिलं. ती नजर सांगत होती, ही भेट इथेच थांबणार नाही. रामूला ते कळलं. त्या दिवशी संध्याकाळी आकाश ढगाने भरून आलं. गावात हलका पाऊस सुरू झाला आणि अनया सरपंच बाईचं मन अजूनच अस्वस्थ झालं. फोन वाजला. बाईसाहेब, तुमचा पोशाख तयार आहे. रामूचा शांत आवाज. क्षणभर थांबून ती म्हणाली, मी येते. पावसात तिची गाडी थांबली. दुकानात दिवा मंद उजेड देत होता. रामू एकटाच होता. या, तो म्हणाला. आज पाऊस जरा जास्तच आहे. ती आत आली. ओलसर हवा, पावसाचा आवाज आणि त्या दोघांमधली न सांगितलेली ओढ, सगळं काही वेगळंच भासत होतं. रामूने पोशाख हातात दिला. तुमच्यावर छान दिसेल, तो म्हणाला. पहिल्यांदाच थोड्या भावनेने ती कापडाकडे पाहत म्हणाली. रामू, लोक म्हणतात सरपंच मजबूत असते, पण कुणी विचारत नाही, तिलाही कुणाची साथ हवी असते का? तो जवळ उभा राहिला, पण अंतर कायम ठेवलं. साथ हवी असणं कमजोर नाही बाईसाहेब, कधीकधी तिचं खरी ताकद असते. ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्या नजरेत विश्वास, ओढ आणि भीती सगळं एकत्र होतं. आपण चुकीचं काही करत नाही ना? ती हलकेच विचारली. रामूचा आवाज ठाम पण सौम्य होता. आपण फक्त एकमेकांना समजून घेतोय आणि ते पाप नाही. पावसाचा जोर वाढला. ती खिडकीजवळ उभी राहिली. तो थोड्या अंतरावर, तिला एकटे वाटू नये इतका जवळ. त्या क्षणी कोणतेही शब्द गरजेचे नव्हते. फक्त दोन मन, एक शांत क्षण आणि वाढत चाललेली जवळीक. ती निघताना थांबली. हा पोशाख मला माझी आठवण करून देईल, ती म्हणाली. रामू हसला. आणि मला एक न सांगितलेली कथा. ती बाहेर पडली. पण पावसासोबतच एक नवीन नातं रुजायला लागलं होतं. संपूर्ण गाव जमलं होतं. स्टेजवर फुलांची सजावट, ढोल ताशांचा हलका आवाज आणि लोकांच्या नजऱ्या. सगळ्यांचं लक्ष सरपंचबाईकडे होतं. अनया स्टेजवर आली. रामूने शिवलेला पोशाख अंगावर होता. आज ती फक्त सरपंच नव्हती, ती आत्मविश्वासू, शांत आणि वेगळीच तेजस्वी दिसत होती. गावात कुजबूज सुरू झाली. आज सरपंचबाई फारच वेगळ्या दिसतायत. रामू मागे उभा होता. तो बोलत नव्हता, पण त्यांच्या डोळ्यात समाधान होतं. माझं काम आज बोलत होतं, तो मनात म्हणाला. भाषण संपलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमानंतर संध्याकाळी अनया एकटीच दुकानाकडे आली. आज मला ओळखताही आलं नाही, ती हसत म्हणाली. लोकांनी नाही, पण मी स्वतःला. रामू शांतपणे म्हणाला, कारण आज तुम्ही पदासाठी नाही, मनासाठी उभे आहात. ती थोडी थांबली. रामू, आपल्यात काही घडलं नाही, पण खूप काही बदललं. तो मान हलवून म्हणाला, काही नाती स्पर्शाने नाही, आदराने खोल जातात. ती बाहेर पडताना थांबली. ही कथा इथे संपते का? तिने विचारलं. रामू हसला. नाही, ही कथा आत्ता शांत झाली आहे आणि शांत कथा आयुष्यभर साथ देतात. ती निघून गेली. गावात वेळ पुढे सरकला. सरपंचबाई आपल्या कामात मग्न राहिल्या. रामू आपल्या शिवणकामात. पण कधी कार्यक्रमात, कधी गावाच्या वाटेवर एक नजर, एक हसू. इतकंच पुरेसं होतं. कारण काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी गोंगाट नको असतो, फक्त समजूत पुरेशी असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.